सोलापूर शहरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून मित्रावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली असून या घटनेत एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे। दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून हा हल्ला करण्यात आल्याने सोलापूर शहरात एकच खळबळ उडाली आहे। ही घटना शनिवारी 31 जानेवारी रोजी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात घडली आहे। याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी बिपिन सुभाष घोडके राहणार काळी मस्जिद परिसर सोलापूर याने त्याचा मित्र युवराज नारायण आवले वय 40 राहणार बुदले गल्ली सोलापूर याच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले होते। मात्र युवराज आवले याने पैसे देण्यास नकार दिल्याने दोघांमध्ये वाद झाला। वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संतापाच्या भरात बिपिन घोडके याने जवळ असलेल्या धारदार शस्त्राने युवराजवर वार केले। या हल्ल्यात युवराज आवले गंभीर जखमी झाला। घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला। नागरिकांनी तातडीने जखमी युवराजला उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालय येथे दाखल केले। सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहे। या घटनेची माहिती मिळताच पवतार चावडी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी पंचनामा करून धारदार शस्त्र जप्त केले असून आरोपी विरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे। या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित पाटील हे करीत आहेत।